आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थँक्यू सो मच यार, तुम्ही आलात. हाय गिरिजा. हाय. अरे तुम्ही आला नसतं तर माझं काय झालं असतं माहित नाही यार. बघ ना केवढा सगळा पसारा आहे, खूप काय काय करायचंय. आपण कामाला लागूया का पटकन? अरे हो चल. चला 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 चल. मी हे करतो, तुम्ही जरा हे अरेंज करा. हा बरं सांग. ताई कसं असतं ना, एरवी लग्न म्हटलं की किती तयारी, खरेदी, काय काय रीतीभाती असतात. पण आता दॅट्स ओके. हे सगळं माझ्या इच्छेनेच घडतंय ना, ठीक आहे. श्राऊ काय करतेस तू? हे जरा नीट घडी घाल ना. तुला माहितीये ना मला हे सगळं पर्टिक्युलर लागतं. आय नो. मग लग्नाच्या बाबतीत का करतेस तू असं? काय केलं मी आता? ताई तुला माहितीये, मला नेहमी असं वाटायचं जेव्हा तू लग्न करशील तेव्हा ज्या मुलाला तू लाईफ पार्टनर म्हणून सिलेक्ट करशील ना, तेव्हा त्याच्यात काय काय क्वालिटीज आहे हे बघशील. त्याला छान भेटून, त्याच्याबरोबर टाइम स्पेंड करून, नीट विचार करून लग्न करशील. पण काय? पण अनोळखी मुलाशी लग्न करतेस तू. तुला टेन्शन नाही येत आहे? भीती नाही वाटत आहे? ज्या मुलाला आपण ओळखत नाही, ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही, ज्याच्या आवडीनिवडी आपल्याला माहित नाही, त्या मुलाशी लग्न करणं म्हणजे रिस्की आहे ना खूप. श्राऊ मला सांग, आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा कॅब बुक करतो किंवा ट्रेनने प्रवास करतो, बरोबर? पण त्यावेळी आपण त्या ट्रेनच्या मोटरमॅनला किंवा कॅबच्या ड्रायव्हरला ओळखतो का? नाही ना. ना आपल्याला त्याचे स्किल्स माहिती असतात, ना आपल्याला त्याचा एक्सपिरियन्स माहिती असतो. केवढी मोठी रिस्क घेतो आपण. कधीही काही होऊ शकतं. नात्यातही तसंच असतं.